तर पुण्याच्या शिरूर तालुक्यातील गुनाट गावामध्ये जेव्हा रात्री दत्ता गाडे याची शोधमोहीम राबवण्यात आली तेव्हा पुढारी न्यूजची टीम सुद्धा संपूर्ण रात्रभर घटनास्थळी दाखल होती आणि उसाच्या शेतामध्ये श्वान पथकाच्या माध्यमातून अर्थात डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून किंवा ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून रात्रीच्या अंधारात शोध मोहीम करण्यात आली। दत्ता गाडे गावात आला, त्यानं पाणी घेतलं आणि भीती व्यक्त करून पुन्हा तो शेतात लपला। यावेळी पुणे पोलिसांकडून ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून दत्ता गाडेला सरेंडर होण्याचं आवाहन करण्यात आलं। दत्ता गाडेच्या अटकेपूर्वीचा हा सगळा थरार आपल्याला सांगतील प्रतिनिधी तुषार झरेकर। पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला शोधण्यासाठी पुणे पोलिसांची पथकं या गुनाट गावामध्ये रात्रीचे 1 वाजलेत आणि 1 वाजताही खरं तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर डॉग पथकाच्या साह्याने ग्रामस्थांच्या साह्याने या ठिकाणी हे जे पोलीस आहेत ते तपास करताना एकंदरीत पाहायला मिळतात। मोठ्या संख्येने जे ग्रामस्थ आहेत तेही खरं तर पोलिसांना मदत करताना या ठिकाणी पाहायला मिळतात। डॉग स्क्वॉडला खरं तर या संपूर्ण परिसरामध्ये फिरवलं जाते आणि त्याच्या माध्यमातून खरं तर ही संपूर्ण जो तपास आहे तो एकंदरीत केला जातोय। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ड्रोनच्याही माध्यमातून हा संपूर्ण जो तपास आहे तो अजूनही सुरू असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। या ज्या डॉगच्या माध्यमातून हा तपास सुरू आहे। मोठ्या प्रमाणामध्ये जे ग्रामस्थ आहेत तेही या शेत शिवारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। अनेक ठिकाणी खरं तर हे जे ग्रामस्थ आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते या सर्चिंग ऑपरेशनमध्ये एकंदरीत मदत करताना या डॉग स्क्वॉडला मदत करतानाही पाहायला मिळतात। अनेक जण खरं तर क्राईम ब्रांचचे युनिट असेल, त्यानंतर डॉग स्क्वॉड पथकाचं युनिट असेल, ते या ठिकाणी येऊन या सर्चिंग ऑपरेशनमध्ये भाग घेताना पाहायला मिळते। काही वेळापूर्वीच तो या गावातील एका घरी आला होता आणि त्या घरामध्ये त्याने पाणी मागितलं होतं। तिथं पाणी पिला आणि त्यानंतर तो तिथे त्या ग्रामस्थांनाही म्हणाला की मला सरेंडर व्हायचंय, माझ्याकडून मोठी चूक झाली, असंही खरं तर त्यांनी त्या ठिकाणच्या नागरिकांना त्यांनी सांगितलं। त्यानंतरून तेथील जे भयभीत झालेले ग्रामस्थ आहेत त्यांनी पोलिसांना कळवलं, तोपर्यंत तो तिथून पसार झाला होता। त्यानंतर पोलिसांची ही जी पथकं आहे ती संपूर्ण या शेत शिवारामध्ये झाडाझडती करताना एकंदरीत पाहायला मिळतात आणि त्या पद्धतीने ह्या संपूर्ण शेत शिवारामध्ये ही जी पथकं आहे ती कार्यरत दिसून येतात। आपण जर पाहिलं तर हा जो डॉग आहे ह्या डॉगच्या माध्यमातूनच हा संपूर्ण जो तपास आहे तो आता या गुनाट परिसरामध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन संपत मोरेसह तुषार झरेकर, पुढारी न्यूज, गुनाट, शिरूर। नराधम आरोपी दत्ता गाडेच्या कृत्यानं गावची बदनामी होत असल्याची समस्या सध्या गावकऱ्यांना भेडसावतीये। पोलिसांना शरण येण्यापूर्वी गावकऱ्यांनी सुद्धा आरोपी दत्ता गाडेशी संवाद साधला, त्याला पोलिसांसमोर शरण येण्याची विनंती केली होती। दत्ता गाडे पोलिसांच्या आता ताब्यात आलाय, मात्र आता गावाला बदनामी आणि तरुणांच्या भविष्याची चिंता भेडसावतीये। पुण्याच्या गुनाट गावातून ग्रामस्थांशी या सगळ्या संदर्भात संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी। स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्याच्या राहत्या गावी पुणे पोलिसांनी रात्रीच्या सुमारे 1:30 वाजता त्याला ताब्यात घेतलेलं आहे। तो उसाच्या शेतीमध्ये लपला होता। या उसाच्या शेतीमध्ये पुणे पोलिसांची अनेक पथकं या ठिकाणी तपास करत होती आणि त्याला शोध असताना खरं तर तो आढळून आला आणि त्यानंतरून त्याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेले। गावाच्या दक्षिण बाजूला खरं तर एक उसाचं शेत आहे, त्या उसाच्या शेतामध्ये तो होता आणि त्याच ठिकाणी त्याला आता पकडण्यात आलेले। हे संपूर्ण ग्रामस्थ आहेत खरं तर हे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सहभागी होतात। काय एकंदरीत त्याला कुठून पकडण्यात आले आणि कशा पद्धतीने संपूर्ण हे जे कार्य आहे ते सुरू होतं। रात्री 11 वाजता आपल्याला डिटेल मिळाली एका ग्रामस्थाकडून की तो पाणी पिण्यासाठी तिथं आलेला आहे। तर त्यानंतर 11 नंतर मग संपूर्ण ग्रामस्थ तरुण सगळे त्या ठिकाणी स्पॉटला गेले। त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर जवळपास 2-2.5 तास सर्वांनी शोधाशोध केली, परंतु तो गावला नाही। मग ड्रोनचं साहित्य, ड्रोन आणि बाकीचं मग सगळे पोलीस स्टाफ, ग्रामस्थ आणि तरुण हे सर्वजण एकत्र आल्यानंतर बऱ्याच वेळ शोध झाल्याच्या नंतर त्याला आम्ही आवाजावर विनवण्या करत होतो की तू सरेंडर हो। मग ते थोडं त्याने मनावर घेतलं आणि त्याच्यानंतर मग जास्त पॉईंटला तो प्रथमतः गेलता, तिथूनच एक 200-300 मीटरवरच झोपलेला होता उसामध्ये। तर ते सर्वांना थोडं 1-2-4-5 मित्र आम्ही सर्वजण होतो, त्यांना ते समजलं की हा इथं आहे। मग त्याच्यानंतर त्याला विश्वास देण्यात आला की हे जे काय प्रकरण झाले याच्यामध्ये जे तू गावात आपली बदनामी झाली
त्याच्यामुळे गाव तुझ्या विरुद्ध आता पेटून आहे, परंतु तुला काय हानमार गाव करणार नाही, तू फक्त सरेंडर हो. म्हणजे कमीत कमी हे जे जे चाललंय तर हे थोडं थांबेल, गावाची जी बदनामी आहे ते थांबेल. मग त्यांनी त्या गोष्टीला थोडं आमचं सगळ्यांचं पोरांचं ऐकलं आणि ऐकल्यानंतर मग 2 जण आमचे मित्र होते, त्यांच्यासोबत तो बाहेर आला. बाहेर आल्यानंतर तो त्या ठिकाणी सिलेंडर व्हायचं म्हणून बोलला आणि मग पोलिसांना आपण त्या ठिकाणी बोलवलं आणि त्याला